नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. वर घ्यायचं का ती एक मिनिट सगळं ज्ञानदानाच्या पवित्र काम करत असताना कारण चांगलं असावं जिने आम्हाला शिकवलं की माता सरस्वती मातेचं पूजन श्रीखंड शोभास त्या ठिकाणी संपन्न झाले. पांडुरंगासारखा देव नाही, माऊली तुकोबासारखे संत नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, सांगणारा पुण्य प्रभाव काळ आता सध्या चालू आहे. त्यांनी मगाशी उल्लेख केला आणि अशा या पुण्यवंत काळामधला हा पुण्यवंत समारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. प्रथमतः जे नवनिर्वाचित सभापती उपसभापती मानस सचिव या ठिकाणी निवडून आले त्यांचं उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विशब्द सुमनाने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. कुठल्याही कार्यक्रमाचे एक शिष्टाचाराने संहिता असते, यानुसार जे आदरणीय अधिकारी आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांना सन्मानित करणे हे आपलं कर्तव्य आहे. मी आदरणीय ज्यांनी या पॅनलची समर्थपणे धोरण सांभाळली आणि हा विजयी गेले 2 वर्षे गेला तो काळ नवी दिशा आणि नव विचार घेऊन आला हे साल या आनंदामध्ये या ठिकाणी आमचे त्यांनी सारथ्य केलं. ते आदरणीय राजमामा जगताप असतील, आदरणीय तानाजीराव फडतरे असतील. मी मामांना विनंती करतो प्रथम आपले शुभ हस्ते साहेबांना सिंगरे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करावं आणि विनंती करतो. एक मिनिट या पतसंस्थेची नसनानच ज्यांना माहिती आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, त्यांचे सहाय्यक म्हणून वेळोवेळी आम्हाला सल्ला दिला ते आदरणीय सुनील जगताप साहेब, सहाय्यक निबंधक पुरंदर सासवड यांना सुद्धा आदरणीय तानाजीरावांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं. यानंतर सर पुरंदर संस्थापक सर्व आदरणीय प्रदीप जगताप सरांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. प्रथमतः या ठिकाणी आपलं योगदान लागलं त्या आदरणीय प्रदीप दादांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुनील काकांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. सुनील काका यानंतर खऱ्या अर्थाने ज्यांनी मीडिया चालवली आणि मीडियामध्ये आपलं परिवर्तन करायचं खऱ्या अर्थाने ज्यांनी झळकवला ते पुरंदर न्यूजचे सर्व आदरणीय प्रदीप जगताप सर या ठिकाणी उपस्थित आहे. मी आदरणीय माडी काकांना विनंती करतो की तुम्ही ज्येष्ठतेच्या नात्याने सरांना या ठिकाणी आपला सन्मान करायचं. छोटे छोटे मुख्य मामुनी खऱ्या अर्थाने तुमची फॉर्मॅलिटी पार पडा. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना गौरवलं जातं आणि आपल्या लेखणीने समाजाचं वास्तव चित्रण रेखाटणारे आपल्या सर्वांचे परिचयाचे एक गुणवंत व्यक्तिमत्व आणि वारकरी संप्रदायाचे प्रचारक आणि प्रसारक म्हणून ज्यांचं काम आहे ते आदरणीय संभाजी मामुली सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मी विनंती करतो की शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय गणेशजी लवंडे आपल्या शुभ हस्ते दुसरे पत्रकार आणि आपल्या तालुक्यामध्ये पतंजलीचं काम अगदी जोरात करतात आणि योगामध्ये ज्यांचं खऱ्या अर्थाने कमांड आहे ते माने साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते.
हा सन्मान आदरणीय विजयजी गायकवाड सरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मान्य साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. नाना आले. यानंतर खऱ्या अर्थाने ज्यांचं छायाचित्रण आहे आणि जिथं कमी तिथं आम्ही अगदी पहिल्यापासून ज्यांची भूमिका लाभलेली आहे ते पुरंदर न्यूजचे शूटिंग करणारे आदरणीय सचिनजी मोरे सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आदरणीय प्रतापजी मेमाने यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मोरे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. सकाळचे पत्रकार आणि पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय नानांना विनंती आहे की आपल्याला यानंतर ज्यांचा पत्रकारितेमध्ये चांगला असा अभ्यास आहे आणि नेहमीच सर्वांसाठी वेळ देतात ते आदरणीय पत्रकार अमोलजी बनकर साहेब यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जाते. हा सन्मान आदरणीय राजवडे सरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. महाराष्ट्र राज्याने सन्मानित केलं. मात्र त्यांनी केलं प्रसिद्धी दिली ना हा सन्मान आज संसदेत होतोय. साहेब वर ठेवा आज अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांच्या एकीचं प्रतीक विजय एकट्याचा नसतो, तो एकीचा असतो. हा एकत्र समुदाय या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने मजबूतपणाने उभा राहिलाय. मी सर्वांचंच शब्द सुनावणे या ठिकाणी परत एकदा स्वागत करतोय. आणि आज ज्यांची सभापती निवड झाली ते आपल्या सर्वांच्या खरं तर 3 तारखेला सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला दिनाचं औचित्य म्हणा, महिलेला न्याय म्हणा, जे काय म्हणता येईल ते म्हणा, परंतु देण्याचं काम आज या आदरणीय काकांना ज्येष्ठ म्हणून आमच्या महिला सभापतींना या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय. आदरणीय वैजंतताई कुंजे त्यांना सुनील काकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित. तो मोठा आहे बापू हा सर हा सन्मान कार्यकर्तृत्वाचा, प्रयत्नाचा आणि निर्भय यशाचा हा सन्मान होता. यानंतर उपसभापती म्हणून त्यांची निवड झाली. ते कमी बोलणार पण काम जास्त करणार. ज्यांचं काम राहिलं ते गोरक्षनाथजी चव्हाण यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. मी आदरणीय शरदरावजी कुंभार यांना विनंती करतो की आपले शुभ असते या ठिकाणी आपण चव्हाण साहेबांना सन्मानित करावं. ते उल्लेख करा. यानंतर ज्यांची एमडी म्हणून निवड होते मानद सचिव म्हणून ज्यांना निवडण्यात आलं ते सुधीरजी मेमाने यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जाते. कार्याध्यक्ष विजयरावांना विनंती की आपल्या शुभ हस्ते हा विजयी सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे. या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मास्क काढा. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण विशेष सन्मान घेणार आहोत. ज्यांनी खऱ्या अर्थाने यांचे सारथ्य जपलं. कारण आपण मान्यवरांनी विराजमान झाले चालते. त्यांनी पॅनेलची खऱ्या अर्थाने धुरा सांभाळली. सगळ्याच हे कर्तृत्व पण ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केलं
ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा सन्मान होते. आदरणीय राजेंद्रजी जगताप अध्यक्ष पुणे जिल्हा केंद्र प्रमुख संघटना त्यांना परिवर्तन पॅनेलच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात काकांना सुरेश काकांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण मामांना या ठिकाणी सन्मानित करावं. कारण ही दिलेला वेळ आणि सर्वांना बरोबर घेऊन जायचं हे कौशल्य असतं. त्यांनी म्हणजे समोर मध्ये ना त्यानंतर त्यांनी स्वाभिमानी बाणा काय असतो हे आपल्या कर्तृत्वाने वारंवार सिद्ध केलं आणि आपल्या शब्दाशी पक्का असणार आम्हागारी शब्दाची रत्ने शब्दाची शस्त्रे करू शब्द ही आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटत धनंजय लोका तुका म्हणे पहा शब्द हाची गौरव शब्दांची गौरव पूजा करू म्हणणारे आदरणीय तानाजीराव यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जाते. कार्याध्यक्ष आदरणीय धनंजयरावांना विनंती की आपल्या शुभ हस्ते कारण हा धनंजय सांगणारा श्रीकृष्णच होता आणि त्या सारथ्याला आपण या ठिकाणी सन्मानित करतात. हा सुंदर योग आजच्या यानंतर छोटेखानी हा कार्यक्रम संपवत आहे. मान्यवरांना विनंती की आपण विराजमान व्हावं. आपण छोटीशी सभेचं आयोजन या ठिकाणी करतोय. ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी मोजक्या कमी शब्दात जास्त बोला असं म्हणणार आहे कारण बरीच मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. तर मी सुरुवातीला ऐका ना साहेबांना बोलायचं ते तर बोलूया. बाळासाहेब साहेब मार्गदर्शन करतील. सभापती आदरणीय गोपीनाथजी चव्हाण आपल्या चिन्ह कबशी होतं आणि हा कबशीतला चहा निरंतर टिकावा त्याचा गोडवा आणि त्या दिवसातला गारवा पिऊन जाऊन तो उष्णतादायक टिकावा प्रेम राहावं म्हणून त्यांनी सभापतींना या ठिकाणी हे थर्मास भेट दिलेला आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सभापतींना हे थर्मास द्यावं की येणाऱ्याला सतत पतसंस्थेमध्ये चहा मिळावा. कशी दिसतात एक नंबर. साहेब बोलतील. साहेबांना ऑफिसच्या कामासाठी साहेबांना जायचंय खूप आपला सुशील वेळ दिला. मी आदरणीय प्रथमतः जगताप साहेबांना विनंती करतो की आजच्या या मुलांनी शुभेच्छा द्याव्या आणि नंतर आदरणीय साहेब आदरणीय जगताप साहेब पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघटना संस्था या संस्थेची सन 2021 ते 2026 या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक नेहमीच्याच स्टाईलने कारण मला चांगला अनुभव आहे. कोणत्या मार्गाने कसंही केलं तर पुन्हा तिथंच येतंय. असू द्या अत्यंत चांगल्या पद्धतीने ही निवडणूक साहेबांनी पार पाडली आणि तुम्ही जे सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सहकार खात्यावरती तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि यापुढील पंचवार्षिक कालावधीमध्ये जे नवनिर्वाचित संचालक मंडळ निवडून आलेले त्यांनी संस्थेचे आर्थिक आणि त्याचबरोबर सामाजिक सहकार्याच्या दृष्टीने सगळ्या समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने कारभार करावा. संस्थेची यापुढील काळामध्ये आर्थिक अशीच उन्नती व्हावी आणि सर्व संचालकांना मी पुढील कालावधीसाठी आमच्या खात्याच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. शिक्षकांची आरोग्यवाहिनी जीवनवाहिनी म्हणून पतसंस्थेचं पाहिलं जातं. त्याचा कारभार चांगला करावा त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि सर्व काही नियमात असावं आणि नियमाला धरून असावं हाही संदेश त्यांनी जातात आपल्या दिला. यानंतर आदरणीय श्री खंडे साहेबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करावी. नमस्कार. पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची नुकतीच पार पडलेली निवडणूक यामध्ये विजय झालेले उमेदवार आजच्या पदाधिकारी निवडीमध्ये पदाधिकारी म्हणून निवड झाली यांचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो. आपण सर्वांनी जे बहुमूल सहकारी निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी केलं
काही वेळा निवडणूक प्रक्रिया म्हणजे थोडे आमच्यासाठी हे असते, काही कडक भूमिका कुठे घ्यावी लागते. त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये काही आपल्याला काही असं अपमानास्पद किंवा कुणाला काही बोलण्याचा उद्देश नसतो खरं तर, पण ते निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी आणि व्यवस्थित व्हावी यासाठीचा तो प्रयत्न असतो. तरी मला वाटतं आपण सगळे समंजस आहात, आपण ती भूमिका आमची समजून घेतली असेलच. मी इथं येण्यापूर्वी आपल्या काही शिक्षक संघटनेचे काही उपोषण, काही तक्रारी अशा झालेल्या बऱ्याच ऐकल्या आणि तो जो इतिहास सगळा बघितला होता मी, म्हणजे आल्या मला कळल्यानंतर मी मुद्दामच स्वतःच खरं तर जगता 2 निवडणुका तुमच्या, पण अशा वेळी मी स्वतःच म्हणलं आपणच घेऊ. त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचा परिचय पण होतो आणि त्यात आमचे मित्र मिलिंद टंकसाळेचे तुमचे सहकारी होते. त्यांची विशेष भूमिका राहिली की त्यांनी म्हणलं होतं की बाबा तुझ्याकडे असू दे, आम्ही एकाच बॅचला आहोत, एकाच बॅचचे आहोत, त्यामुळे आमचा नेहमी संपर्क असतो. पण अतिशय शांततेत आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे कुणी मानलं कुणी म्हणजे पटेल नाही पटेल, पण अत्यंत पारदर्शक अशी ही निवडणूक पार पडली. त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं खरंच सहकार्य मिळालं. माझी आपल्या सगळ्यांना एक नम्र विनंती आहे, पुढच्या वाटचालीमध्ये म्हणजे काही मागच्या काळामध्ये काही चुका झाल्या असतील त्या पुढच्या काळामध्ये होऊ नये यासाठी आपण काही निर्णय घेत असताना, काही वाटचाल करत असताना थोडंसं सहकार खात्याशी आपण संबंध ठेवला, म्हणजे जगताप साहेब असतील, मिलिंद असेल, मी असेल, आणि मी तर माझा फोन कधीच बंद नसतो. रात्री 12 वाजता जरी तुम्ही फोन केला तरी मी तुमचा फोन उचलणार, तुम्हाला काय अडचण असेल ती सांग. म्हणजे काय होतं की आपल्याला परत अनावश्यक त्याला फाटे फुटत नाही. कोणती गोष्ट करायची असेल तर ती कोणत्या मार्गे केली पाहिजे, काय त्यामध्ये अडचण येऊ शकतात, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यासाठी आपल्यासाठी आम्ही सदैव हजर आहोत. त्यामुळं आपण थोडी चर्चा मसलत करून जर आपण पुढे गेलो तर आपल्याला भविष्यात त्रास होणार नाही. कारण तुमच्याकडे थोडं राजकारणाची ही थोडी पातळी जास्त आहे, त्यामुळं आपण ती दक्षता या भविष्यातल्या काळात घेऊया. दुसरी गोष्ट एक नवीन एक आम्ही परिपत्रक शासनाकडून आलेलं आहे आपल्याला की आपल्याकडे जे सेवानिवृत्त सभासद आहेत त्यांच्या ड्युटी स्वीकारायला आपल्याला परवानगी दिली. त्या अनुषंगाने पण आपलं भाग भांडवल किंवा आपलं स्वतःचं भाग भांडवल वाढेल असा आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही. आणि म्हणजे बाहेरून बँकेकडून आपल्याला जास्त कर्जानी जास्त व्याजदरांनी कर्ज घेण्यापेक्षा आपल्या सेवानिवृत्त बांधवांकडून आपल्या ठेवी जर मिळाल्या तर ते आपल्याला चांगलं भाग भांडवल मिळू शकतं. तर त्याही दृष्टीने विचार करा आणि कोणत्याही प्रसंगी कोणतीही अडचण असेल काही असेल तर कधीही सांगा, आम्ही सदैव तुमच्यासाठी हजर आहोत. आजपर्यंत तुम्ही दिलेले सहकार्याचं पुन्हा एकदा आभार मानतो. खरं तर सरांसारखे संवाद किंवा आमच्याकडे नसते, आमच्याकडे प्रशासकीय म्हणजे की ते चांबळी पद्धत बोलतात, शेरोशायरी किंवा ते दाखले देणं तेवढं शक्य होत नाही, म्हणजे जमतच नाही. तरी सुद्धा पुढील वाटचालीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सांगतो की नेहमी आमच्या सहकार खात्याचं तुम्हाला राहीलच ही ग्वाही तुम्हाला या निमित्ताने देतो. धन्यवाद साहेब. यांच्या आडनावातच गोडवा आहे. श्रीखंडे साहेब इतक्या मधाळाने विना सरकारनं हे उद्गार या तत्वाचं पालन व्हावं आणि जाहीरनाम्यामध्ये आम्ही शब्द दिला होता की आमच्या सेवानिवृत्त सभासद बांधवांच्या आम्ही ठेवी स्वीकारू. साहेबांनी बोलायच्या अगोदर ते फार पूर्णच मान्य केलं. तुम्ही सांगितल्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. तुम्ही आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुम्ही वेळ असेल थांबला तर दुधात साखर आहे. समजा जायचं असेल तर तुम्हाला आमची सर्वांची विनंती राहील, काही अडचण नाही. तर आपला या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम संपन्न होणार आहे. सर्वांनी मी पण आला की तुम्ही जेवणपणा घेत नाही. त्यापेक्षा आम्ही म्हणण्याची मजा आहे, ती आनंद घेण्यात मजा आहे. हा आपला सोहळा, आपला माणूस अशा भूमिकेतून ज्यावेळेस काम होतं ते खऱ्या अर्थाने यशस्वी जातं. आज या ठिकाणी आपण मान्यवरांना सन्मानित करणार आहोत.
हा सन्मान त्या ठिकाणी आपल्याकडे काही नामवंत मंडळी आहे की त्यांनी त्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व पण सिद्ध केलेली आहे मंडळी आपल्याकडे आहे. मी प्रथमतः या ठिकाणी चेअरमन साहेबांना या ठिकाणी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या 725व्या सभाजी सोहळ्याच्या निमित्तानं पुरंदरच्या इतिहासातील पहिली महिला सभासद चेअरमन या ठिकाणी होते आणि हा संस्थेच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होते. आदरणीय प्रदीप सरांना मी विनंती करतो की आपले शुभ हस्ते सन्मानित करायचं. आमच्या महिला भगिनींनी शेवटी कधी हार मानली नाही. यानंतर उद्योग व्यवसायामध्ये ज्यांचं नाव आहे आणि आपल्या कर्तृत्वाने परत मी एकदा शिक्षकांचा मित्र आहे हे सिद्ध करणारे आदरणीय व्हाईस चेअरमन उपसभापती आदरणीय गोरक्षनाथजी चव्हाण यांना आपल्या शुभ हस्ते सकाळचं वार्तांकन करतात आणि आपल्यासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा उल्लेख आपण करतो ते आदरणीय दत्तानाना भोंगळे यांचे शुभ हस्ते सन्मानित केले जाते. यानंतर पेपर हाच लागणार आहे का? पेपरला आयोजन या ठिकाणी करतोय. एक मिनिट मोबाईल मध्ये एक सगळा फोटो आहे. ओके आणि सर्वांना मार्गदर्शन करणारे वकिली व्यवसायामध्ये ज्यांचं नाव आहे ॲडव्होकेट नितीन मंदिर या ठिकाणी आले. त्यांचंही मी पतसंस्थेच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना विनंती की आपले शुभ असते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. पुरंदर तालुक्यातील एक आदर्श संस्था कुठली म्हटलं तर एक नाव डोळ्यासमोर येतं ती म्हणजे आपली सगळ्यांची तुमची आमची पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था. त्या संस्थेच्या सगळ्या सभासदांची सगळ्या मुद्द्याहून कारण चेअरमन माझ्यामध्ये सगळ्याच सभासदांचं चेअरमन असतं. खेळमेच्या वातावरणात निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सभासदांनी जो काही कौल दिला तो कौल मान्य करून आमच्या वहिनी म्हणजे वाघापूरकरांच्या वतीने विशेष आभार मानतो कारण आमच्या गावाला संधी मिळते
याचं सगळ्या गावच्या वतीने सभासदांचा आभार मानतो. वहिनी आहेत, राजाभाऊ आहेत, प्रदीपदांचं मार्गदर्शन आहे, परत आपले बाळासाहेब सर आहेत किंवा सगळं तुमचं संचालक मंडळ आहे. आमचा भाऊ संतोष अण्णा, त्याला पण या संधी मिळेल. त्यामुळे आम्ही मनापासून ह्या निवडणुकीत जरा जास्त विशेष आनंदित आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या मतदारांचे आभार मानतो. वहिनींच्याकडून चांगलं काम होईलच. राजाभाऊंचं मार्गदर्शन आहे. संस्थेची अशीच प्रगती होत राहो, संस्थेचं नाव असंच मोठं होत राहो आणि शिक्षक मंडळींनी अशीच चुरशीची खेळमीच्या वातावरणातली लावणी जर निवडणूक भेटली त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. म्हणजे एक आदर्श आहे किंवा ठीक आहे, निवडणूक काय असते, लोकशाहीचा उत्सव असतो. त्या उत्सवामध्ये प्रत्येकाने मत मांडण्याचा अधिकार असतो, लोकांना कन्व्हिन्स करण्याचा अधिकार असतो. तो एवढा सुंदर पद्धतीने सगळ्यांनी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, त्यातून जे काही यश आलं. पण सगळे एकमेकांचे मित्र आहेत. असं बाकीच्या निवडणुकांचे नसतं. काय होतं मामा की बाबा लोकांचे एकमेकांचे हेवे राहतात, पण हिथंच वेगळी निवडणूक आहे आणि हे खूप चांगलं. जी बाबासाहेब आंबेडकरांना, डॉक्टर राजेंद्र प्रसादला अपेक्षित लोकशाही होती, ती लोकशाही हीच आहे की तुम्ही तुमचं कन्व्हिन्स करा, तुमचं मत मांडा, तुम्ही कशी योग्य उमेदवार हे सगळ्या लोकांना समजून सांगा. पण त्यानंतर जनमताचा किंवा जो मतदारांचा कौल असेल प्रदीप सर, तो सगळ्यांनी मान्य करा. हे अपेक्षित आहे की यशस्वी 100% भारतीय लोकशाही आपल्या संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने यशस्वी होताना दिसते. हा लोकशाहीचा उत्सव सगळ्यांनी एन्जॉय करा. तसंच इथून पुढे संस्थेची भरभराट कशी हो अशी सगळ्यांनी प्रयत्न करावा, एकदिराने काम करावं. मेमाने सरांनाचा काहीतरी वाढदिवस आहे, त्यांना कशी दोन शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा इथं जी मानाची ढाल दिसते सभापतीचे मिळवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. ते आदरणीय गुरुदादा या ठिकाणी आले आणि त्यांचा जो अभिष्ट चिंतन आहे हे आपण सर्वजण त्यांचं अभिष्ट चिंतन मला या ठिकाणी सत्कार करूया. आणि हा सन्मान सभापतींच्या शुभ हस्ते आदरणीय संजयराव निगडे यांना मी विनंती करतो, तुम्ही त्यांना हार घालायचा आहे आणि सभापती महोदय त्यांना बुके देऊन चेअरमन साहेब त्यांना बुके द्या. संजू भाऊ एका बाजूला, संजू वाढदिवस गिफ्ट जे राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत, राज्य पुरस्कृत आहेत, महाराष्ट्र राज्यामध्ये अशा राज्याच्या संघटनेचं सरचिटणीस पद हे पुरंदरला मिळतंय. या पुरंदरच्या वैभवातली ही भर आहे. आदरणीय राज्य पुरस्कर्ते अनंत जाधव यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. दत्त गायकवाड, आदरणीय श्री दत्तात्रय गायकवाड आमचे नेते, त्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी अनंतरावांना आपण सन्मानित करायचं आहे आणि हा आनंद आपण द्विगुणित करायचा आहे. खरं तर आपल्याला हा नामयज्ञ गीता असतं कीर्तन, आपलं झालं वर्तन, झालं परिवर्तन. माझी विनंती आहे की यामध्ये काही प्रमुख मंडळी नेहमी बोलण्याची शैली असायची, सभा कार्यक्रम असते. इथं आज मनसोक्त जे कार्यकर्ते मंडळी आहेत त्यांनी तन मन धन समर्पित करून समर्पण भावनेने काम केलं आणि विजयश्री खेचून आणली. मी कार्यकर्त्यांना नाम उल्लेख न करता ज्यांना या ठिकाणी आपले विचार व्यक्त करायचे, भावना व्यक्त करायच्या, त्यांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन आपले विचार व्यक्त करावे. कोणाचा नाम उल्लेख करता, कसे कोणाचा नाम उल्लेख करायचा, कारण ही शिक्षकांची लक्षी घे आणि शिक्षकांनी घेतली आणि कशी घेतली ही शिक्षकांनीच घेतली. सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण कुणाला काय माहिती आहे हे माहित व्हावं म्हणून माहितीच तो माहिती इतरांनी बोलावं अशी मी विनंती करतो. आदरणीय नूतन सभापती मामा, नूतन एमडी तानाजीराव फडतरे, शिक्षक संघाचे अध्यक्ष आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी, गेले 1-2 महिने या निवडणुकीचा झंझावात अतिशय जवळून मला पाहायला मिळाला. चांगलं जर काही करायचं असेल तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो. तानाजीरावांनी एका चांगल्या मुद्द्यावर राजीनामा देऊन बाहेर पडले आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाला सुरुवात झाली.
सर्व मंडळी ज्या उद्देशाने एकत्र आली, एक चांगला कारभार, पारदर्शक कारभार आपल्याला करायचा आहे. यामध्ये मामासारख्या एका चांगल्या शिक्षक नेत्याला काही त्रासही सहन करावा लागेल. ही प्राथमिक शिक्षकांची निवडणूक आहे, परंतु काही बाह्य शक्तींनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. शिक्षकात एकमेकात लढले पाहिजेत, आपल्याला मतं व्यक्त केली पाहिजेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे, परंतु एक विशिष्ट टोकाची भूमिका कोणी घेऊ नये, त्यामध्ये राजकारण कोणी आणू नये. शिक्षकांना सर्व राजकीय पक्ष सारखेच आहेत. सुदैवानं परिवर्तन घडलंय. एक चांगल्या दिशेने आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जायचंय. अतिशय चांगल्या प्रकारचे प्रपोजल्स या नवीन बॉडीने तयार केलेले आहेत. बऱ्याच वेळेस निवडून आल्यानंतर देखील फाटाफूट होते की काय अशी भीती होती, व्यक्त केली जात होती तानाजीराव, परंतु सुदैवानं असं काही घडलेलं नाही. ज्या उद्देशाने तुम्ही एकत्र आलाय तो उद्देश साध्य करण्यासाठी इथून पुढचे 5 वर्षाचा कारभार पारदर्शक करा, सभासदांना न्याय द्या. एखादा चुकला म्हणून त्याला माफ करा, तुम्ही मोठं पण दाखवा, परंतु हा पायंडा, चुकीचा पायंडा, प्रथा, चुकीच्या प्रथा, म्हाताऱ्या मेल्याचं का चुकवता कामा नये, म्हाताऱ्या मेल्याचं दुःख नाही, या प्रवृत्ती मात्र तुम्ही निश्चितपणे बाजूला करा आणि पारदर्शक कारभार करा. जी काय आपली टीम आहे, एकत्रित काम केलं तर 5 लोक एकत्र आले तर निश्चितपणे रिझल्ट मिळतो. याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. आपल्यात काही जवळच्या मित्रांचा पराभवही झालेला आहे, लक्षात घ्या. पराभव का झाला याचा विचार करून आपण पुढे गेलं पाहिजे. आपल्यातही काही दोष आहे, आपण व्यक्ती आहोत, आपल्या काही चुका होतात. निवडणुकामध्ये बऱ्याच वेळेस या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. निवडून आल्यानंतर मात्र आपण सर्वांचे नेते आहोत, सर्वांचं प्रतिनिधित्व करतोय, याचं भान संस्थेत ठेवलं पाहिजे. खरं तर या पतसंस्थेचा फार मोठा इतिहास आहे. शून्यातून या पतसंस्थेने टाकोळेमध्ये असताना पाहिली ही संस्था उभी करत असताना ही जागा घेतली, इमारत बांधली, उत्पन्न सुरू केलं. पायाचं भक्कम असेल तर संस्था कायमस्वरूपाची टिकते. कालच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादांनी सांगितले या राज्यामध्ये अनेक संस्था बुडालेल्या आहेत, अनेक जिल्हा बँका बुडालेल्या आहेत, परंतु आपली नोकरदारांची संस्था आहे, आपल्याला धोके फार कमी आहेत. तरी सुद्धा काम करत असताना पारदर्शक कारभार केला नाही तर गेली 5 वर्षांमध्ये काही वाईट अनुभव आपल्याला पाहायला मिळाले. या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे आणि पुढील काळामध्ये विशेषतः या निवडणुकीत मामा तुम्हाला जो त्रास सहन करावा लागेल, लक्षात घ्या. अशा प्रकारचा उद्योग कुणी करू नये इथून पुढच्या काळामध्ये. शिक्षक आपला बांधव आहे, शिक्षणाचं पवित्र काम करतोय. आपल्यातले काही शिक्षक खरंच अतिशय प्रामाणिकपणे चांगलं काम करत आहेत. राज्यामध्ये रोल मॉडेल अशा प्रकारचे इंग्रजीचे शिक्षण देणारे शिक्षक आपल्याकडे आहेत. आपण इथून पुढच्या काळामध्ये शिक्षण आयुक्त आपल्यातले आहेत, त्याचा कसा फायदा घेता येईल ते पहा. आणि इथून पुढचा काळ शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं अधिक दृढ करावं. आपले विद्यार्थी अधिक गुणवत्ता कशी येतील, विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल यासाठी आपण प्रयत्न करूया. ही आर्थिक नाडी असणारी संस्था आहे. आपले अनेक शिक्षकांचे मुलं परदेशात शिक्षणाला जात आहेत. एक सुंदर घर असावं, बंगला असावा ही अपेक्षा रस्ता नाही, केलीच पाहिजे. लक्षात घ्या, प्रत्येकाने गाडी घेतली पाहिजे, आपली मुलं शिकवली पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. समाजासमोर शिक्षक एक रोल मॉडेल असतो. शिक्षक कसा राहतो, त्यामुळे ही आर्थिक संस्था तुम्हाला मदत करेल तुमचं घर बांधण्यासाठी, मुलांना शिक्षण देण्यासाठी, आपल्याला गाडी घेण्यासाठी आणि आपली प्रतिमा समाजामध्ये चांगली राहील. अशा पद्धतीने आपण एकत्रित प्रयत्न करूया. शिक्षक संघाचे जे पदाधिकारी आहेत, स्वाभिमानी संस्थेचे पदाधिकारी आहेत, तुमच्या 3-4 संघटना, 4-5 संघटना आहेत, त्यांनी एकदिलाने काम केले म्हणून यश मिळालेलं आहे. काय असतं, चांगलं काम करायला तुम्हाला फार प्रदीर्घ कष्ट करावे लागतात, सेवा द्यावी लागते. वाईट करणं फार सोपं आहे. एखादा लढा द्यायचा असेल, संघर्ष द्यायचा असेल तर त्याला वाट पाहावी लागते, संयम ठेवावा लागतो.
आणि त्या संयमाचं प्रतीक म्हणजे खऱ्या अर्थानं हे परिवर्तन घडलेलं आहे. आपण कुणाला नावं ठेवायची नाही, आपण चांगला प्रोग्राम घेऊन पुढे जाऊया आणि निश्चितच सकारात्मक दृष्टिकोनातून आपण सगळेजण गेला. कुंजीर मेमाने यांचं जर प्राबल्य गेले अनेक वर्षी प्रदीप कुंजीरचा व्हिडिओ आम्ही घेतला, 1-2 तासामध्ये प्रचंड त्याला व्ह्यू मिळाला. माणूस रिटायर झालाय, पण तरी देखील एक शिक्षकांच्या बद्दल असणारं जे प्रेम आहे, आस्था संस्थेबद्दल असणारे प्रेम बरोबरच ते बोलले, लक्षात घ्या. कारण संस्थेविषयी असतं. तानाजीरावांच्यावर देखील मी पाहिलं तर माणसाला प्रामाणिकपणे वाटत होतं की परिवर्तन घडलं पाहिजे. आपण जो लढा देतोय, संघर्ष करतोय, त्यामध्ये यश आलं पाहिजे. आमचे वाघमारे सर असतील, लवंडे सर अध्यक्ष असतील, कुंभारकर असतील, ही सगळी मंडळी, प्रतापराव असतील, ही सगळी मंडळी एकत्रितरित्या लढत असताना यश मिळाले, लक्षात घ्या. आणि परिवर्तन पॅनलला यश मिळालेले लोकांनी सभासदांना कौल दिलेलं, हा एक चांगला संदेश आहे. तो सकारात्मक दृष्टिकोनातून घेऊन आपण पुढे जाऊया. मी निश्चितपणे तुम्हाला शुभेच्छा देतो. इथून पुढे आम्ही सर्व पत्रकार तुमच्या बरोबर आहोत. चांगल्या कामासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही कुठेही कमी पडणार नाही याबद्दल आम्हाला खात्री आहे. विशेषतः पहिल्याच वर्षी महिलेला सन्मान दिला, हा खरं तुमच्या सगळ्यांचा कौतुकाचा. तुम्हाला जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एखाद्या महिलेवर अन्याय होता कामा नये, महिलांना सन्मान दिला पाहिजे. हे भाषण करणं सोपं आहे, कृतीमध्ये आणणं थोडं अवघड जातं. ते तुम्ही कृतीत आणलेलं आहे. सर्व पदाधिकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि इथून पुढचा काळ निश्चितच चांगला राहील. ही जी वास्तू उभी राहिली, याहीपेक्षा भव्य वास्तू उभी राहिली, अशा प्रकारे मनाने तुमच्या सूचनांचं आम्ही सर्वजण पालन करू आणि पुढे पाऊल टाकू. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाग्यवंता घरी भजन पूजन, याची वाट पाहे रघुनंदन, याच्या मुख्य हरिनाम, असा हरिनामाचा अवरात्र जर त्यांच्याकडून आहे. ते अनिलरावचे वडील या ठिकाणी उपस्थित झालेत. अण्णा हा आपल्या सोन्याचा, लेखाचा आणि आपल्या गावचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अण्णांना विनंती करतोय की आमचं कर्तव्य आहे तुम्हाला या ठिकाणी उचित असं सन्मानित करणं. मी आदरणीय तानाजीरावांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अण्णांना या ठिकाणी सन्मानित करावं. वाघापूरच्या वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे अण्णा सांभाळत आहेत. त्या विशिष्ट पदावरती सुद्धा ते काम पाहत आहेत आणि आवर्जून उल्लेख करावा लागतो. कारण मी बऱ्याच वेळा वारकरी संप्रदाय बोलतोय, खरं हा वारकरी बोलायला फार मोठा सन्मान या काळामध्ये. तर यानंतर मी बरेचसे आपल्या या ठिकाणी कार्यकर्ते मंडळी आहेत ज्यांनी याच्यामध्ये खारीचा वाटा कोणाचा असेल, कोणाचा सिंहाचा वाटा असेल, पण सर्वांच्या मुळे हे संपादन झाले. तर कमीत कमी शब्दामध्ये मी वारंवार सांगतो, कारण बरेच जण बोलणारे आहेत. या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात. आदरणीय बांधसरावांना सुरुवातीला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करायला सांगतो. विनंती आहे की बांधसराव या ठिकाणी शुभेच्छा. प्रथमतः परिवर्तन पॅनलच्या सर्व शिलेदारांचं, नेते मंडळींचं मनापासून स्वागत आहे. परंतु सर्व शिलेदारांचं मनापासून मी स्वागत करतो, कौतुक करतो. कारण या शिलेदारांच्यामुळेच आपल्या परिवर्तन पॅनलच्या ठिकाणी विजय झालेला आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा स्वागत करतो की जे आपले जे पराभूत उमेदवार झालेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात दिलदार नेतृत्व उमेदवार संजयजी देवडे सर, तुमचं सगळ्यात मोठ्या मनाने मी कौतुक करतो की मला वाघमारे सरांना बाकीचे सुद्धा जर असेल अजून आनंद वाटला असता. कारण तुमच्या त्यागामुळेच आज ही इथं जे बसलेत ना, ते तुमच्या त्यागामुळे इथे बसलेले आहेत. त्यामुळे तुमचं अतिशय मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं. आज या ठिकाणी आपल्या परिवर्तन पॅनलच्या कार्यकारिणीच्या निवडी प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय काका असतील. काकांना तर शिक्षक नाही, पण काकांना शिक्षकांविषयी अतिशय प्रेम आहे, जिव्हाळा आहे. याचा आम्ही एका ट्रीपमध्ये अनुभव घेतलेला आहे. आमच्या राज्याचे नेते आदरणीय मामा असतील, तानाजीराव असतील, सर्व नेते मंडळींना आणि आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असणारे आमची भगिनी वैजयंता कुंभारकर कुंजीर, मगाशी म्हणले अगोदर आमची भगिनी नंतर कुंजीर असूया. तर नंतर आमचे बंधू आदरणीय सुधीरजी मेमाने, मित्र चव्हाण सर यांच्या निवडी प्रसंगी आपण या ठिकाणी आहोत. आणि
विद्यमान संचालक आपलं सर्वांचं प्रथमतः मी मनापासून स्वागत करतो. ह्या निवडी प्रसंगी मला एक सांगावं असं वाटतं की प्रथमतः काय झालं होतं माहिती आहे का, आपले जे विरोधक आहेत ह्या विरोधकांनी पहिला आपल्या मुळावरती घाव घालण्याचा प्रयत्न केला होता. घाव म्हणजे काय की पहिली गोष्ट त्यांनी सगळ्यात मोठं टार्गेट केलं होतं की मामांना टार्गेट केलं होतं. जर मामांना जर इथं तालुक्यामध्ये जर ठेवलं नाही तर आपण ही पतसंस्थेची इलेक्शन एका म्हणजे व्यवस्थित सरळ मार्गी जिंकू असं त्यांचा हेतू होता. परंतु मामांच्या पाठीमागं काही नेतृत्व होतं, त्या नेतृत्वाच्यामुळे मामांचा तर पराभव ते करू शकले नाहीत. याचे साक्षीदार अध्यक्ष गणेश लावाणे मानदास कुंभारकर आहेत. त्यावेळेस एवढ वेळ पडली तर काका आमदार साहेबांशी सुद्धा आम्ही वाकडं बोललो. त्यावेळेस आमदार साहेब स्वतः जिल्हा परिषदमध्ये आल्याचं साक्षीदार आम्ही आहोत. मामा तर म्हणजे माझी बदली कुठेही होऊन द्या, परंतु निवडणूक मात्र मी हातातून जाऊन देणार नाही. त्यासाठी मामा तुमचं अतिशय मनापासून कौतुक करावं असं वाटतं. मुळावरती घाव घालण्याचा प्रयत्न केला. प्रदीपदादाच्या बाबत सांग, प्रदीपदादा कुठे असून द्या ह्याला विचारणार की काय झालं कसं झालं. सगळ्यात महत्वाची जे सूत्र आहे की प्रदीपदादा काही तानाजीरावांसारखं नेतृत्व आहे आणि आमच्यासारखे जे काही जे मावळे आहेत ह्या मावळ्यांच्यामुळे आपण आपल्या परिवर्तन पॅनलच्या ठिकाणी हे करू शकलो. मला दुसरं एक सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस आपला विजय झाल्यानंतर काही उमेदवार पराभूत झाले, परंतु विजयी झालेले उमेदवार सुद्धा रडत होते. का रडत होते? याला मीच विजय झालो माझ्या बरोबरचा सहकारी पराभूत झाला. ह्याचं उदाहरण म्हणजे आनंद जाधव. मी स्वतः डोळ्याने पाहिलं. काल रात्री एका ठिकाणी बसलो होतो. एक आपले नेते म्हणले की माझा भाऊ पडला. आता माझे भाऊ म्हणजे झाला विजयी झाला म्हणजे माझा भाऊ बाकीचे पडले त्याच्यामुळे ते सुद्धा रडत होते. धनाजीराव जगताप सर, संदेश पराळे सारखा कार्यकर्ता सुद्धा ढसाढसा रडला. वाईट म्हणजे एवढं वाटतं की हा म्हणजे सर्वसामान्यांनी ही निवडणूक हाताशी घेतली होती. आपले सहकारी पडले म्हणून संजयराव बाकीचे सुद्धा रडले, त्यांना सुद्धा आत्मीयता आहे. पण मला एवढं वाईट वाटतं की आपले जे बाकीचे झाले रेखा टेळेकर असतील, संजय जगताप असतील, सोपान जगदाळे असतील, अजय जाधव असतील, बाकीच्यांनी आज खरं यायला पाहिजे होतं मामा. तुमच्या त्यागामुळे ही आपलं हे असो. परंतु मला आता हे नेते मंडळी ठरवलेलं आहे ज्या ज्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे त्यांना मानाचं सन्मानाचं पद देण्याचं ह्या नेते मंडळींनी पूर्णपणे विचार केलेला आहे. त्यांच्याशिवाय दुसरं कोणालाही पद देऊ नये. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझी एक अपेक्षा आहे तानाजीराव म्हणजे आपले 6 उमेदवार आहेत ना त्यांचा प्रथम सन्मान झाला पाहिजे. कारण त्यांचा सन्मान ह्या आता जी निवड झाली ह्यांच्यापेक्षा मोठा सन्मान करायचा त्यांचा. तुमचा तर सन्मान होतच राहील, परंतु कारण ते सुद्धा आपलेच बांधव आहेत असं मला वाटतं. ज्या ज्या शिलेदारांनी आपल्या पतसंस्थेच्या इलेक्शन संदर्भामध्ये ज्यांनी खरीचा वाटा उचलला, ज्यांनी सहकार्य केलं, ज्ञात आज्ञा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, कौतुक करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची जी संयोजकांनी संधी दिली त्यांचं मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद मानदासराव. कोणीतरी पायरीचा दगड झाला म्हणून शिकाराला अर्थ प्राप्त झाला. काही पायरीचे दगड झाले सुंदर अशा शुभेच्छा आपण या ठिकाणी दिल्या. त्यानंतर बऱ्याच वेळा ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोजके कार्यकर्ते बोलले. मगाशी मी उल्लेख केला उमेदवारांना तरी बोलण्याची संधी दिली नाही, तुम्ही तुमचं काम करा. परंतु तत्पूर्वी शिक्षक संघाचे तालुक्याचे कार्याध्यक्ष विजयरावजी या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. विजयरावांना विनंती करतो आपण या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुढे सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्वजण मित्रांनो, खऱ्या अर्थाने इलेक्शन थोडीशी वेगळी होती. म्हणजे तानाजीराव असतील, मामा असतील, आता उल्लेख बांधव सगळ्यांचा केलाच की नियोजन कसं करायचं, सूक्ष्म नियोजन. इतर वेळेस अगोदर ज्यावेळेस स्वाभिमानी समितीची निर्मिती झाली किंवा संघटना वेगळी होती, त्यानंतर जो आपला परिवर्तन पॅनल झाला त्यावेळेस थोडंसं अंतरच होतं. एक खूप छान गोष्ट झाली तानाजीराव, आम्हाला तुम्हा सर्वांच्या जवळ आलो आपण सगळेजण, आणि जवळ आल्यामुळे एकमेकांचे स्वभाव इतके छान समजले. अनंताची माझी चर्चा झाली होती की एक मोठी दरी नष्ट झाली आणि त्या नष्ट झाल्यामुळे मला ह्या इलेक्शनमध्ये खूप मित्र मिळाले. हा माझा सगळ्यात त्याच्यातला फायद्याची गोष्ट होती की मला खूप मित्र मिळाले या इलेक्शनमध्ये. एक छोटं नियोजन असेल, एका व्यक्तीने केलेल्या नियोजनाला सगळ्यांनी संमती कशी द्यावी हे इथं शिकलो. शेवटच्या 2 दिवसापूर्वी मामांच्या अंगात प्रचंड ताप होता, घसा दुखत होता, तरीही इलेक्शन होस्तोवर मला बसायचं नाहीये हे शिकलो आपण. म्हणजे आम्ही सगळेजण शिकलो. म्हणजे आपल्या इथनं पुढची येणारी गोष्ट म्हणजे आता सांगितलंच म्हणत असते किंवा प्रदीप सरांनी पण सांगितलं
की एकीच ठेवायची आपल्याला, दुसरं काय ठेवायचं नाही. म्हणजे येतील दिवस जातील, काही दुःखद घटना घडल्या, काही वाईट गोष्टी झाल्या आपल्या हातून, किंवा त्या सगळ्या टाळून आता पुढची 5 वर्ष आपली वज्रमूठ कशी राहील आणि आपलं हे परिवर्तनचं नाव आणखीन भविष्यात सातत्याने कसं पुढे चालत राहील यासाठी आपल्या सगळ्यांना पाहायचं आहे किंवा करायचं आहे. मला आणखीन म्हणजे खूप बरेच काही गोष्टी आहेत. आपण अनेक मुद्दे आणि अनेक गोष्टी सभासदांना सांगितल्या आहेत की आपल्याला बदल काय करायचा आहे. तर त्या बदलावर सगळ्यांनी व्यक्तिशः लक्ष द्या, त्यानुसार चालू ठेवा. आणि तुम्हा सगळ्यांना, या सगळ्या आपल्या टीमला, परिवर्तनच्या टीमला सगळ्यांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. विजयराव यांनी वज्रमुठ असावे असं सांगितलं. मुळात वज्रमुठीचा हे 5 बोट म्हणजे पहिलं बोट म्हणजे उत्तम मित्र, दुसरं बोट म्हणजे योग्य दिशा, तिसरं बोट म्हणजे चांगले विचार, चौथं बोट म्हणजे उच्च ध्येय आणि 5वं बोट म्हणजे नम्रता. हे जर एकत्र आले ना 5 बोटासारखं, त्याची मूठ तयार होते आणि तीच वज्रमूठ तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते. हाच मंत्र आपल्याला जपायचा आहे. सुंदर संदेश या ठिकाणी दिला. आमच्या पश्चिम भागाचं एक दमदार नेतृत्व आणि ज्यांचा सहकारात चांगला असा अभ्यास आहे. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदरावांना मी विनंती करतो की आजच्या या मंगलमय दिनी आजच्या निवडीबद्दल आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या. परिवर्तन करण्याच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळणारे राजमामा जगताप, तानाजीराव फडतरे, गोरखदादा मेमाने, प्रदीपदादा पुंजे, राजेंद्र पुंजे आणि सर्व मान्यवर या ठिकाणी 2 वर्षापूर्वी सभापती निवडीच्या वेळेला महिला संचालिकेचा झालेला अपमान आणि तो अपमान सर्वांच्या जिव्हारी लागलेला होता. आणि त्यानंतर गाळा खरेदी प्रकरण असेल, अशा अनेक चुका या ठिकाणी घडत गेल्या. या चुकांचा किंवा त्यांनी केलेल्या पापांचा घडा या ठिकाणी भरला आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये परिवर्तनाची संधी मिळालेली आहे. आणि ही जी संधी आहे, या संधीचं चांगल्या कल्पना राबवून या संधीचं सोनं करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी त्यानंतर सगळेजण बोलणारे म्हणजे आपण ज्या देशामध्ये काम करतो हेच आपलं भांडवल आहे. परंतु भांडवल कसं वापरायचं, आकडे कसे जोडवायचे हे गणितात मास्टर असणारे आदरणीय विजयरावांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या. आमचे अध्यक्ष आणि नूतन चेअरमन ज्यांची आज या चेअरमनपदी निवड झालेली आहे, त्याचप्रमाणे उपसभापती, सचिव, कार्यकारी संचालक ज्यांनी या पॅनलचं नेतृत्व केलं आणि ज्यांनी या पॅनलला विजय मिळवून दिला, ते राजमामा असतील, तानाजीराव असतील, प्रदीपदादा आहे, गोरखदादा आहे, आमचे मित्र गणेश जे आहे. आणि आपण सर्वजण त्यांच्याबरोबर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत इकडं तिकडं न करता ठामपणे उभे राहिलो. कारण हे उभं राहणं खूप महत्त्वाचं असतं. तर आपण बऱ्याच वेळा पाहतो की आपण तालुक्यामध्ये काय असं नाही की बाबा आपण ह्या बाजूला आहे म्हणजे ह्याच बाजूला आपले मित्र आहेत, मित्र तर आपले त्या बाजूला आहे. आम्ही जवळजवळ माझ्या 30 वर्षाच्या नोकरीमध्ये 2 वर्ष सोडली तर 28 वर्ष मी त्यांच्यातच होतो. आणि मग इथल्यापेक्षा माझे संबंध तिकडे जास्त असतात. परंतु ते संबंध जरी जास्त असले तरी ते व्यवहाराने काय नैतिकतेने ते त्यांच्याबरोबर राहतील. पण निवडणूक हा मुद्दा थोडा वेगळा असतो. ज्यावेळेस ती मंडळी माझ्याकडे आली त्यावेळेस त्यांना मी ठामपणे सांगितलं होतं, बाबांनो आपण सगळे एक होतो, पण काही घटनेमुळं आपण आता थोडे वेगळे झालेलो आहोत. त्यामुळे यावेळेस मी तुमच्या बरोबर नाही. आणि त्यामुळं तुम्ही काय माझ्याकडून फारशी अपेक्षा करू नका. कारण काय होतं, मग त्याने गैरसमज पसरतो की बाबा हा माणूस त्या आमच्या माणसाबरोबर बसला होता, त्याबरोबर बोलला होता, तो त्याच्याकडे जात होता, येत होता. त्यामुळे ठामपणे ज्यावेळेस मी शिक्षक समितीमध्ये काम करत होतो त्यावेळेस सुद्धा ठाम भूमिका असायची माझी. संजय लवांडे हा माझा चांगला म्हणजे एकदम जिवलग मित्र, संजय जगताप असतील,
किंवा आमचे जवळजवळ 12-13 शिक्षकांची म्हणजे एका वेळी लागलेली शिक्षकांची टीम होती. त्याच्यामध्ये मीच फक्त शिक्षक समितीत होतो, बाकी बहुतेक शिक्षक संघामध्ये. आणि तात्या आमचे पदवीधर होते, तात्या म्हणजे त्यांचं काम. पण मैत्रीच्या जागी मैत्री आमची जाग्यावरच होती. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो, बोलायचो, कधी कधी संघटनेच्या बाबतीत एकमेकाबद्दल थोडंसं वाईटही बोललं जात असेल, परंतु ज्यावेळेस निवडणूक असायची त्यावेळेस आम्ही आमच्या विचाराशी कायम ठाम होतो. जरी संजय लावांडे पुढे उभे असले तरी मी कधीही संजय लावांडेला मत दिलं नाही. किंवा मामा असतील, प्रदीप दादा असतील, संबंध आमचे होते. राजू मामा सेकंड इयरला होतो, आम्ही फर्स्ट इयरला होतो, संबंध आमचे चांगले होते. पण संघटनेच्या तत्वाशी तडजोड कधी केली नाही. आम्ही जिथं आहोत तिथं ठाम. ज्यावेळेस आम्ही समितीत होतो संघाला आमचा विरोध होता, काय विरोध करत राहिलो. आम्ही आताच परिवर्तन पॅनल मध्ये स्वाभिमानी शिक्षक समितीमध्ये आहे, शिक्षक संघाच्या बरोबर आहे, तर आम्ही त्यांच्या बरोबरच राहणार आहोत. फक्त ही युती आहे आपली, ही फक्त गरजेपुरती एकत्र आलो अशी न ठरता की आपण कायमस्वरूपी कसे एकत्र राहील याच्यासाठी दोन पावलं मागं पुढे सरायला लागलं तरी सरण्याची तयारी ठेवा. माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्यांना हॅक मारली तरी चालेल, पण पतसंस्था चालायची असेल तर संचालक मंडळ महत्वाचं असतं. मी कुठेतरी मोठा नेता आहे, मग मी सांगतो आणि सगळ्यांनी ऐकावं. आता कुणी मोठा राहिलेला नाही, प्रत्येक जण फक्त स्वतःला मोठा समजतो, प्रत्येक जण मोठा असतो. कुणाला तुम्ही हाक नाही मारली तो रुसतो, रागावतो आणि मग त्याचा बदला तो कुठेतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून माझी तळमळीची एक इच्छा आहे, ही जे जमून आलेला एकजूट आहे ती कायम राहिली. नाही तर काय होतं, कुणीतरी रुसतं, रागवतं, मग हा त्याच्या जवळ जातो, त्याच्या जवळ येतो, मग पुढचा म्हणतो अरे काय तुला तिकडे सन्मान नाही दिला, तू इकडे ये, तुला आम्ही सन्मानित करतो, तुला हे पद देतो. असं काय होणार नाही. म्हणजे याबाबत मी थोडंसं आमचं नेतृत्व तानाजीरावांशी बोललेलं आहे. पण आता या ठिकाणी आलं तर मला एवढंच सांगायचे, हे जे जुळून आले हे फक्त 5 वर्षापुरतं नाही तर कायमस्वरूपी कसं राहील यासाठी प्रयत्न करावे. सभापती आहेत, उपसभापती आहेत, आमचे गावाले सुधीर मेमाने आहेत, या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि पुढील 5 वर्षाचा काळ आहे, त्या काळामध्ये काय मागील काळामध्ये काय चुका वगैरे झालेल्या असतील तर त्या लय उगाळत बसण्यापेक्षा त्याच्यातून बाहेर कसं येईल, पतसंस्था पुढे कसं जाईल, आपल्या व्याजाचा आपण 1% जो शब्द दिला म्हणजे 1 अंकीचा तो कसा पाळता येईल. याचं काय होतं, आपण शब्द देतो, काळ निघून जातो, वेळ निघून जाते, आपल्याकडे विजय आलेला आहे, सत्ता आलेली आहे आणि आपण त्या मुद्द्याला बगल देतो, तर मग काय होतं, लोक पुन्हा पुढच्या वर्षी त्या मुद्द्यावर बोलतात नाही का. त्यामुळे या 5 वर्षाच्या काळात 5व्या वर्षी न करता अगोदरच्या पहिल्या 2ऱ्या वर्षी हा व्याजाचा दर 1% कसा कमी करता येईल, जी काय ओढी एफडी त्याच्यामध्ये काय जे नुकसान होते ते कसं टाळता येईल. तर अशा जर गोष्टी जर प्राधान्याने केल्या तर आपल्याला पुन्हा फारसा प्रचार करण्याची गरज भासणार नाही. कारण आपण कामानेच आपल्या ही पतसंस्था पुन्हा आपल्याकडे ठेवण्यामध्ये यशस्वी होऊ. आणि सर्वजणांनी ज्या या ठिकाणी येतात, कुणी कर्ज रोखाने आले तर कुणी कर्ज काढण्यासाठी येतं, चेक भरण्यासाठी येतं, ठेव ठेवण्यासाठी येतो, त्यांना कशी मानाने वागणूक मिळेल. कारण माणूस पैशाने जवळ येत नाही किंवा पदाने जवळ नाही, पण त्याच्याबरोबर जर तुम्ही सन्मानाने वागलं, त्याला हाक मारली, गोड बोललं, तर तुम्ही ह्या विजयाचं जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं असेल तर लक्षात सहज येण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण 150-200 फरकाच्या गप्पा मारत होतो पण ते आपण यशस्वी करू शकलो नाही. कारण का, कारण काही मंडळी वैयक्तिक संबंध आहे, याच्यामध्ये पुढच्या संघटनेमध्ये फार मोठी ताकद आहे अशातला अजिबात भाग नाही. पण तुझी व्यक्ती आहे, त्यांच्याकडे काही गुण आहे, कसब आहे, ते गुण त्यांनी कसब कामाला लावलं आणि वैयक्तिक का होईना पण त्यांनी प्रत्येकाने आपापलं शीट काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आता जे संचालक मंडळी त्यांना माझी विनंती आहे की सर्वांना सामावून घ्या, गोड बोला, त्यांच्याशी चांगलं वागणूक द्या. कारण माणसाला चांगली वागणूक दिली की माणूस लगेच काय होतो बघा, लगेच त्याच्या मनामध्ये परिवर्तन होतो. त्याला काय कोणी पैसे पण कुणाला देत नाही, पण त्याला जर चांगली वागणूक दिली तर त्याच्या मनामध्ये परिवर्तन होतो आणि तो 14 इकडे टाकतो पण 1 तिकडे टाकतो. का, कारण त्याचे माझे चांगले संबंध येतो, माझे चांगलं बोलतो, चांगलं वागतो आणि याच्यामुळे आपण 15-0 करू शकलो नाही. तर आपल्याला जर ते ध्येय ठेवायचं असेल
ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की आपण नम्रतेने वागलो, पुढच्याला सन्मान दिला तर कदाचित आपण या वर्षीच आपलं या वेळेचं जे स्वप्न होतं ते पुढच्या वर्षी नक्की पूर्ण करू. पुढील कार्यकारिणीला पुढील काळ चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी इष्ट काम करण्यासाठी स्पष्ट बोललेलं केव्हाही श्रेष्ठ असतं. हे परखड भाषेत त्यांनी आपलं या ठिकाणी विचार व्यक्त केले आणि येणाऱ्या काळामध्ये विजयाची नियमावलीच विजयरावांनी घालून दिली. असं तुम्ही जा, एक संहिता करून दिली. धन्यवाद. यानंतर जे ना देखे रवी ते देखे कवी, ज्यावेळेस माणसाचा स्वाभिमान दुखावला जातो आणि मग कवी जन्माला येतो, ते आदरणीय विलासराव दुर्गाणे या ठिकाणी आपले विचार व्यक्त करते. पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थामध्ये सासवडच्या आता गेल्या वेळेला झालेल्या इलेक्शनमध्ये आपल्या पतसंस्थेत प्रथमतः जे निवडून आलेले संचालक आहेत त्यांचं सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. कारण यामध्ये सगळ्यांचा अगदी खालीचा वाटा आहे. प्रत्येकाने तेवढे कष्ट घेतले असतील. दादा आधी इलेक्शनच्या वेळे बाहेर होता तरी तिकडून लक्ष देत होता. मामांनी तर 24 तास वाहून घेतलं होतं. तानाजीराव 2:30 वाजेपर्यंत कष्ट करत होते. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होता आणि त्यासाठी आपला जो प्रयत्न होता तो साध्य झाला नाही. त्यातले 6 मोहरे गाळाडे असं लिहिलंय, पण 6 मोहऱ्यांना सुद्धा योग्य न्याय द्यायचं काम आपण या पतसंस्थेच्या माध्यमातून नक्की करणार आहोत. यातच पहिला आपल्या स्वाभिमानी आणि संघाचा एकच नाव होता की पतसंस्थेचा विकास हाच आमचा ध्यास आणि त्यातूनच आम्ही काहीही बदल न करता पहिल्यांदा इथं पतसंस्थेत आल्यानंतर असं वाटतं की पूर्वीच्या जुन्या काळातली इमारतीत आलोय, तर ती पहिल्यांदा बदल भविष्यकाळात दिसला पाहिजे. म्हणजे आपण ज्या इमारतीत काम करतो तिथं आलं की आनंद वाटला पाहिजे. ती साहित्य जुनं पुराणं वाटलं नाही पाहिजे. तिथून सुरुवात करा अशी माझी इच्छा आहे आणि ती तुम्ही नक्कीच पहिल्यांदा पूर्ण करता. ही काही काही पडणार नाही. त्यानंतर आर्थिक विषय असतात. आता आपण म्हणतोय की आपण आपली पतसंस्था स्वायत्त झाली आहे. मला तसं वाटत नाही. आपण स्वायत्त करण्याच्या दृष्टीने जुन्या आताच आपली घोषणा होती की जुन्या म्हणजे रिटायर्ड शिक्षकांचं ठेवी आपल्याकडे ठेवायचं आपण लिहिलं होतं. ते आताच आपल्या या श्रीखंडे साहेबांनी सांगितलं की ते नक्की फायनल झालेलं आहे. आपल्याला अशा पद्धतीने ठेवी घेऊन, परंतु ठेवी घेताना ठेवी आणि व्याज, कर्ज आणि ठेवी यामध्ये ताळमेळ घालून हे काम केलं पाहिजे आणि आवश्यक तेवढ्या ठेवीत घेतल्या पाहिजेत. आवश्यक त्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि संस्थेचा विकास या आर्थिक विषयात कसा होईल या विषयाने आपण प्रयत्न केला पाहिजे. मध्यंतरी माझ्या कानावर आलंय की विजूला पतसंस्थेचा मोबाईल दिलेला आहे आपल्याकडे आणि तो ऑफिशियल टायमिंग मध्ये तो वापरायची परवानगी आहे. परंतु विजू इथून पुढे 100% मोबाईल कधी वापरू शकतो. काय अडचण येत नाही. त्याची संस्थेचे पैसे भरले जातील. फक्त त्यासाठी सभासदांना योग्य सेवा आपण पहिले देतच होता आणि भविष्यकाळात देताल याची खात्री आहे. फक्त विजू काय पैसे घ्यायचं नाही. आता बिनधास्त काम करायचं, मोकळ्या मनानं राहायचं. सगळ्या संचालकांचा आणि सर्व सभासदांना योग्य सन्मान देणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि आपण ते नक्की करताल. अगदी थोडक्यात प्रत्येक गोष्ट हळूहळू आपल्याला करायची आहे. सगळ्या गोष्टी एका पंचवार्षिक मध्ये करायच्या, परंतु ती एका वर्षात होणार नाही. प्रत्येकाने पहिल्यांदा आपण ठरवलं होतं, आपली एक घोषणा होती की महिलांचा सन्मान. ह्याच्यावर आपण जवळजवळ मला वाटतं गेली 3 ते 4 महिने बोलत होतो आणि तो आपण पहिल्या स्टार्टला ठेवला. त्याबद्दल स्वाभिमानी आणि संघाच्या सर्व नेतृत्वाचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. अशाच पद्धतीने काम करत राहूया आणि अगदी जे निवडून नाही आले त्यांनी वाईट वाटायचे कारण नाही. ते 4-5 जण नाही आले, ते आले पाहिजे होते. त्यांनी न होता त्यांना योग्य सन्मान दिल्याची देणार आहे त्याची खात्री आपण पूर्वी दिलेली. अगदी दादांनी दिली, मामांनी दिली, अध्यक्षांनी दिली आणि
राजाभाऊंनी दिलेली आहे. त्यामुळे कुणीही नाराज व्हायचं नाही. इकडे एक अध्यक्ष अजून एक बसले, या बरेच अध्यक्ष आहेत. आणि आत्ताचा अध्यक्ष म्हणजे आपला कार्यकर्ता आहे. सरचिटणीस अध्यक्ष आपल्या अजिबात कुठलाही गरज नाही. ते 24 तास स्वतः बांधील असतात. त्यांनी कुठली हायवे केलेली नाही. पळापळी अगदी शतरंजी उतरण्यापासून सगळी कामं केली. असे कार्यकर्ते आपण नेते निर्माण करण्यापेक्षा मला वाटतं कार्यकर्ते निर्माण केले पाहिजे. आणि कार्यकर्ते जर ऍक्टिव्ह असतील तर संघटना वाढायला अजिबात अडचण येत नाही. आपण एक झालोय असं मला वाटतं. पुन्हा भविष्य काळात अजून 5 वर्ष काय राहत आहे, त्या काळात आपल्यात कुठलाही मतभेद, कुठलीही दुही राहणार नाही. कुठल्याही पदासाठी आपण एकमेकांशी भांडणार नाही. याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी संचालकांना स्वायत्तता दिली पाहिजे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. त्यांना काय वाटते आपलं लादण्यापेक्षा त्यांचं काय म्हणणं पहिल्यांदा ऐकलं पाहिजे. आणि त्यांना योग्य सल्ले दिले पाहिजेत. आर्थिक बाबतीत, सामाजिक बाबतीत, बाकीच्या इतर गोष्टीला त्यांना योग्य ते सल्ले अवश्य दिले पाहिजेत. परंतु त्यांची काय इच्छा हे जाणून घेऊन हे गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि ते आपण आपले नेतृत्व नक्की करेल एवढी खात्री बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. संस्थेत काम केलंय, मेळात वेळ असावा, ताळमेळ असावा असं सांगितलं. त्यानंतर त्यांच्याकडे 2 केंद्रांचा पदभार आहे. अतिशय आवडीचे शिक्षक, आवडीचे निर्माण करून त्यांचा नावलौकिक आहे. विवेक केंद्र आणि विवेक केंद्राचा पदभार सांभाळणारे आदरणीय प्रतापजी मेहमाने साहेबांना या ठिकाणी जायचंय कामानिमित्त. त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी या ठिकाणी संपन्न होते. आज पदाधिकारी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि खूप आनंद वाटला. काका पंचवार्षिकला नव्हता, पुढच्या पंचवार्षिकला आम्ही नाही. या पंचवार्षिकमध्ये असताना या आनंद उत्सवामध्ये सहभाग घेता परत आम्हाला नाही, परत तुम्हाला मतदार असणार नाही. आणि बऱ्याच दिवसाच्या कालखंडानंतर राजा सोसायटीमध्ये आलो. त्यावेळेला तुम्ही आमच्या बाजूला होता, आम्ही पोहोचलो होतो. आणि तेव्हापासून मी सोसायटीत आलेलो नाही, तुम्ही आज आलो. एक स्वाभिमान असतो, अभिमान असतो, ज्याला त्याच्या विचाराचा गर्व असतो. आता जर आपण सगळी एक झालोय, उद्याचा भविष्यकाळ तर म्हणजे इतकं आता चांगलं आहे की किती तुम्ही असं परिवर्तन त्यानंतर स्वाभिमानी वेगवेगळे सांगायचे म्हणायचे. आता एक कुठंतरी जात असताना भविष्य काळामध्ये पुढच्या पंचवार्षिकला ही मंडळी असणार आहे. समोरच्याला उभं राहायची इच्छा सुद्धा व्हायची, लढावा सुद्धा लागायचा नाही. साडवा मला तर काय तुम्ही बोलवायचा नाही म्हणजे त्यावेळेला असो. अतिशय आनंद आहे मनापासून. चांगला कारभार होईल. राजाभाऊ सरकार अनुभवी माणूस या सोसायटीमध्ये या संचालक मंडळामध्ये आहे. प्रदीप कुठं असला तरी लक्ष मात्र त्याचं इकडंच असतं. काय अडचण आली प्रश्न नाही, मामा आहे. आणि सगळ्यात जास्त कौतुक मला मामाचं करायचंय, तानाजीरावचं करायचंय आणि आमच्या गणेशरावचं करायचं. इतकी पळाली मंडळी ते आम्ही पण होतो नाही असं नाही, पण आमच्यापेक्षा कितीतरी पटीची मंडळी पळाली. आणि एकदम जसं शिवनच्या भाषेत सांगायचं त्यांचे मायक्रो प्लॅन होते. प्रत्येक गोष्टीचा मायक्रो प्लॅन होता, म्हणून आपल्याला इथपर्यंत बसता आलं. ही काय एवढं सोपं नव्हतं. खरं तर विद्यमान सत्ताधाऱ्यांना पाडून सत्ता मिळवून सहज एवढं सोपं नसतं, इतकं सोपं नसतं. आणि ते आपण सगळ्यांनी पार पाडले. खूप चांगली मेहनत सगळ्यांनी घेतली. चांगला कारभार तुम्ही करताना तर काय मुद्दे जे आपण याच्यामध्ये वचननाम्यामध्ये घेऊन गेलं ते सगळे मात्र कसल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण झाले पाहिजे. तर त्याची सुरुवात पण झाली असं मी नक्की म्हणेन. कारण एका आपल्या महिलेला आपण सुरुवातीलाच या चांगल्या पदाची संधी दिली. याच्यावरूनच समोरच्याला वाटणार आहे किंवा आपल्या सामान्य सभासदांना वाटणार आहे इलेक्शन संपले आता सोडून द्यायचा विषय. सगळेच आपले मित्र, सगळेच आपले शिक्षक, आपल्या पद्धतीने आपण काम करूया आणि एक चांगली दिशा या ठिकाणी इतर पतसंस्थेला असेल किंवा जिल्ह्याला देऊया अशा प्रकारचं या ठिकाणी थोडक्यात सांगतो. आणि पुन्हा एकदा या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व संचालक मंडळाचं मनापासून त्या अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.
मातीने एकी केली की वीट तयार होते, विटेने एकी केली की भिंत तयार होते आणि भिंतीने एकी केली तर घर तयार होतं. काकांना माहिती आहे हे घर स्वाभिमानी आणि शिक्षक संघाचं आता उभं राहिलेलं आहे. हे सजवायचं काम संचालक मंडळाच्या हातात आहे. हे करावं असा संदेश प्रतापरावांनी या ठिकाणी दिला. धन्यवाद. यानंतर त्यांनी हवेलीच्या भागामध्ये आपलं दमदार नेतृत्व म्हणून काम केलं आणि आपल्या सर्व संचालक मंडळांना घरोघरी पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं ते प्रभारी केंद्र प्रमुख रजी मेमानी या ठिकाणी शुभेच्छा. आजच्या सभापती आणि उपसभापती आणि कार्यकारी संचालक निवडीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्ष मामा, त्याचप्रमाणे आमचे नेते प्रदीपदादा, त्याचप्रमाणे स्वाभिमानी संघटनेचे नेते नानादेव, त्याचप्रमाणे मालिक काका, त्याचप्रमाणे या ठिकाणी समोर आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कार्यकर्ता, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व संचालक आणि पत्रकार बंधू भगिनींनो, खरं तर या ठिकाणी परिवर्तन पॅनलने त्या ठिकाणी सुरुवातीला जी काही दिशा घेतली होती की सर्वांनी मिळून सर्वसमावेशक असा या ठिकाणी पॅनल तयार केला आणि त्याच्यामध्ये सर्वांनी या ठिकाणी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून, स्वतःची मतं बाजूला ठेवून जे जे काही नेते मंडळी सूचना देतील त्याप्रमाणे या ठिकाणी सर्वांनी चांगल्या प्रकारची भूमिका घेतली आणि त्याच्यामुळं या ठिकाणी ज्ञानेंद्रराव झगडे पत्रकार जेजुरी हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपण कुणाला तरी मानायला शिकलं पाहिजे. इथून पुढे भविष्यामध्ये एकमेकाला मानण्याची जी काही पद्धत आहे ती कुठेतरी ऱ्हास होत चाललेली आहे. समोरच्या पॅनलमध्ये सुद्धा आपल्याला जे काही या बाबी दिसल्या त्याच्यामुळेच झालेले आहेत की वैयक्तिक म्हणून त्यांनी माणसं गाठली आणि वैयक्तिक ते निवडून आलेले आहेत. खरं तर त्याप्रमाणे जर त्यांनी केलं नसतं तर ते निवडून आले नसते. आणि म्हणून माझी एक सगळ्या नेते मंडळीला आणि कार्यकर्त्यांना विनंती की आपण कुणाला तरी मानायला शिका आणि जर आपण कुणाला मानायला शिकलं तर त्या ठिकाणी त्यांनी जे काही शब्द टाकलेले ते आपण मानू आणि पुढच्या भविष्याच्या पंचवार्षिकमध्ये जे जे काही आपल्याला विकासाची कामं करायचे ते त्या ठिकाणी एका दिशेने होतील, चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी विकास होईल. आणि एक सगळ्यांना आता या ठिकाणी विनंती मामा करायची मला तुम्हाला दादा की आपण आता या ठिकाणी आपलं परिवर्तन झालेलं आहे आणि हे परिवर्तन झाल्यानंतर या ठिकाणी हवेली सारख्या ठिकाणी असेल किंवा गुरुळी सारख्या ठिकाणी असेल, या ठिकाणी मला वाटतं आपण परिवर्तन पॅनलने पेढे वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवावा आणि आम्ही तर हवेलीला त्या ठिकाणी तुमच्या संचालक बोर्डाचा सगळ्यांचा सत्कार ठेवणारच आहे. या ठिकाणी चंदू चं आमचं ठरलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम आम्ही करणार आहोत. सुरुवातीला आम्हाला ज्यावेळेस हवेलीमध्ये हे निवडणूक लागल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी गोळा केले. आपल्या भागातले सगळे तरुण मंडळी आहेत त्यांना त्या ठिकाणी आम्ही एकत्र गोळा करून जी काही परिवर्तन पॅनलची दिशा आहे ती त्यांना सांगितली आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी त्या लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं की घर टू घर आम्ही जवळजवळ बऱ्याच लोकांना, महिलांना घेऊन एकदा गेलो. त्याच्यानंतर बाकीचे काही कार्यकर्ते आले त्यांच्याबरोबर परत A to Z घरापर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्याच्यामुळं हे जे काही कार्यकर्ते आहेत ह्या तरुण मंडळीला आता मामा तुम्ही थोडी संधी द्या, तरुणांना संधी देऊन त्यांच्याकडून काम करून घ्या. तुम्ही पळायचं आता थांबवा की जेणेकरून तुमचे शब्द ते मानतील आणि त्याच्यातून त्या ठिकाणी नवीन काहीतरी कार्य तयार होईल आणि त्यामुळं काय होईल की समोरचा शब्द मानायला शिकेल, काम करायला शिकेल आणि त्याच्यातून आपल्याला अशा प्रकारची भावना जी काही आता परिवर्तन पॅनल मध्ये 6 उमेदवार पडलेले आहेत ते एकही उमेदवार त्या ठिकाणी आपला पडणार नाही, कारण तुम्ही ही सवय लोकांना लावा. आणि दुसरी गोष्ट जे काही या ठिकाणी सभासद बंधू भगिनी येतील त्यांना चांगली वागणूक द्या. इथं आल्यानंतर त्यांचा
पदाधिकाऱ्यांचा सत्कार एक वेळेस नाही झाला तरी चालेल, त्यांना चहा पाणी नाही झालं तरी चालेल, पण सभासदांना इथं या ठिकाणी सभापती आणि कार्यकारी संचालक आपण त्या ठिकाणी त्या सभासदांचा सन्मान कसा होईल हे प्रामुख्याने पाहायचंय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जे काही आता हवेलीमध्ये जवळजवळ 25 या ठिकाणी नवीन सभासद होणार आहेत, तर मामा त्याच्यासाठी आपण एक यादी घेऊन त्या ठिकाणी आम्ही तुमच्याकडे ते नावं देणार आहे आणि त्याचं सुद्धा एकत्रित आपण त्या ठिकाणी त्यांना सभासद करून घेऊ. अशा प्रकारे एक थोडं जे काही नाराज मंडळी आहेत, जे काही आपल्याला या ठिकाणी काय उणीवा आपल्या राहिलेल्या आहेत, त्याच्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत आपण आता थोडं ज्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी नियोजन द्या मामा. 5 वर्षानंतर आपण नियोजन करण्यापेक्षा आतापासूनच नियोजन आपण प्रत्येकाने करावं, जेणेकरून ती माणसं आपल्या जवळ आली पाहिजेत. अशा प्रकारची कामगिरी आपण करावी. या ठिकाणी थोडं जास्त बोललो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्व नवीन कार्यकारी संचालक असतील, सभापती असतील, उपसभापती असतील यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून चांगलं काम होईल अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपल्या कार्यक्रमाला आता वेळ होत चाललाय. काही प्रशासकीय कामकाजासाठी या ऑफिसचा फोन त्या ठिकाणी आलेले आहे. आपल्या काही मान्यवरांना ऑफिसला जावं लागणार आहे. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की कमी शब्दामध्ये आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करा. खरं तर वनपुरी गावच्या कन्या, परंतु आलापूर गावच्या सुनबाई आणि आपल्या लेकीचा कौतुक सोहळा पाहायला या ठिकाणी यावं. आपल्या चेअरमन साहेबांचे चुलते भीमाजी कुंभारकर उर्फ तात्या या ठिकाणी उपस्थित राहिले, वडील बी येत आहेत. तर तुमचंही मी शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करतो आणि आदरणीय रमेश रावांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तात्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. पश्चिम भागात आणि तळमळ असायची. अगदी माणसं त्यांना शेतात पाणी धरत असताना 4 किलोमीटर चालत गेली, पण हा माणूस मागं हटला नाही. मी मतदान करेल तर ती परिवर्तनला करेल, माझ्यात कोणी परिवर्तन करायचं काम करायचं नाही हे सांगणारे मनोज चितरके या ठिकाणी आता शुभेच्छा व्यक्त करतील. आदरणीय मनोज चितरके. परिवर्तन करण्याचे सर्व मार्गदर्शक सामंतराव असतील, उदयदादा असतील, राजमामा असतील, अध्यक्ष गणेश नावांडे असतील, सर्वांचं मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. ज्याप्रमाणे आपण निवडणूक ही हाताळली त्याचं यश सगळ्यांना आपल्याला आत्ता मिळाले, परंतु हे बीज कधी पेरलं गेलं? 2 वर्षापूर्वी पेरलं गेलं. ह्या सभागृहात मी तिला साक्षीला आहे. ह्या सभागृहात काय झालं, काय नाट्य घडलं त्याला मी सर्वस्व साक्षीदार आहे. त्या दिवसापासून आम्ही एकच ध्येयाशी बांधलो होतो, एका महिलेचा कधीही अपमान नाही झाला पाहिजे. आपण जेंट्सचे सोबत, पण महिला कधीही दुखावली नाही पाहिजे, महिलेला कधीही अपमान नाही झाला पाहिजे. ह्या विषयाने आम्ही त्या दिवसापासून पेटलो आणि त्याचं फलित आज आपल्या सगळ्यांना मिळाले. आपल्या सभापती आम्हाला म्हणजे डोळं भरून आमच्या सगळ्यांच्या ह्याच्यात पश्चिम पट्ट्याचा असेल किंवा आपला सगळं पुरंदर तालुका असेल, पश्चिम पट्ट्याचा इथं विषय नाही, संपूर्ण सगळ्यांचाच विषय हा. एक महिलेला संधी मिळली, आपण दाखवून दिलं. जे आपल्या जाहीरनाम्यात होतं ते आपण सर्वांनी विरोधक कुणाला म्हणायचं नाही, पण सर्वांना दाखवून दिलं आपण की आम्ही काय केले ना, आम्ही काय करतोय ते. आणि इथून पुढं पण संपूर्ण MD असतील किंवा उपसभापती असतील, सभापती असतील, या सर्वांना हात जोडून विनंती आहे, इथून पुढं पण आपण येणाऱ्या 5 वर्षात हेच दाखवून द्यायची आम्ही करतोय, प्रामाणिकपणे करतोय, हेच फक्त दाखवून द्यायची. एवढं बोलून सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. अनावरणाने माझ्याकडून थोडीशी चूक होऊन गेली आहे की ज्यांच्या शिरावरती ही पतसंस्था चालते, आजही रस्त्यामध्ये भेटल्यानंतर परवा तात्यांना माहिती असेल, पोपटाबा बोलतर मला माझ्याबरोबर होते आणि समोर ती व्यक्ती दिसली आणि त्यांचे पाय धरले. या संस्थेचे सर्वात जास्त बुजुर्ग आणि आपले रेत्मिक आदरणीय विष्णुदासजी सूर्यवंशी बापू, त्यांना सन्मान करणं हे आपलं काम राहून गेलं. बापूंना माझी विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती यायचे. आदरणीय गायकवाड साहेबांना विनंती यानंतर
वाऱ्या सरकारत आहे, कुणी यावं कुणी बोलावं, पण मी आपला सहन करतो. सगळ्यांचं बोलणं घेत बाबा बरोबर घेऊन जाणारा विजयराव टेक्निक म्हणून या ठिकाणी सरचिटणीस म्हणून आपल्या संस्थेचं काम करणारे वंदना कदम, सभापती महोदय तानाजीराव जगडे, पत्रकार यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते सौ छायाताई कुंजीर यांच्या शुभ हस्ते त्यांना लाईन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. यानंतर कमी शब्दामध्ये कारण या ऑफिसला जायचं तिथं असताना हे सांगणारे आदरणीय गोरखदादा, तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्हाला उत्तम आरोग्य ऐश्वर्य देव ही भगवान संत सोपान काकांकडे मागणी करतो आणि आजच्या या मंगल दिनी आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात अशी विनंती करतो. परिवर्तन पॅनलच्या सर्व शिलेदारांचं प्रथमतः अभिनंदन. या पतसंस्थेच्या आजच्या या निवडीच्या निमित्ताने शाळा विस्तार अधिकारी माडिक काका असतील, आमचे साडू आणि नगरपालिका शिक्षण संघटनेचे नेते शिवाजी राजवडे, त्याचप्रमाणे प्रदीप दादा, राजू मामा, तानाजीराव फडकरे, त्याचप्रमाणे संजयजी निगडे, अनंत जाधव, संजयराव लवांडे, विठ्ठलराव, त्याचप्रमाणे शरदराव, विजयराव, या पतसंस्थेत ज्यांनी षटकार नाही तर अष्टकार मारला ते आमचे राजू नाना, त्याचप्रमाणे शरद पवार आहेत, विजू आहेत, सगळे पाठीमागे संजय बसले, सुखदेव आबा आहेत, संजय आहेत, मनोज तरड्याची तो कुंजीर आहेत, बोरावके नाना आहेत, संतोष कुंजीर आहेत, सगळ्यांची नावं घेणं क्रमप्राप्त आहे. चंद्रकांत जगताप आहेत, माणसाचे कुंभार नेते तानाजीराव जगडे, आमचे बंधू ज्येष्ठ रविदासजी, नंतर विलासराव दुर्गाडे या संघटनेची धुरा सांभाळणारे अध्यक्ष गणेशजी, त्याचप्रमाणे विलासराव दुर्गाडे हे सर्वच पत्रकार, अमोलजी बनकर असतील, कोंगळे नाना असतील, माने आहेत, त्यांच्यावर आलेले आपले वनपुरीचे पत्रकार आणि ज्यांचं नेहमीच संघटनेवर म्हणा किंवा शिक्षण क्षेत्रात ज्यांचा नेहमी नामोल्लेख करावा, प्रभातमधून सुद्धा खूप छान लिहितात असे महामुनी सगळेच, आणि या ठिकाणी भगिनी उपस्थित आहेत. आजचा दिवस शुभेच्छा देण्याचा आहे, थोडा वेळ होतोय, एअर ऑफिसचा फोन येतोय, परंतु एक कणखर भूमिका घेऊन ज्या पद्धतीने आपण लढलो मागच्या वेळेस, जी अवस्था पॅनलची झाली, कदाचित ती नियतीच्या मनात असेल की असं काहीतरी घडावं, 83 वर्षाची सत्ता संपुष्टात आली, पण पुन्हा ती सत्ता किंवा त्याच वेगानं पाणी त्याच प्रवाहात सामील व्हावं, हा सुद्धा एक योगाची गोष्ट आहे. आणि हा प्रवाह, हा वेग कधी सामील होतो तर समविचारांनी जेव्हा माणसं एकत्र येतात आणि त्या समविचारांनी घेतलेली जागा, समविचारांनी आलेली एकत्र माणसं जेव्हा एकत्र येतात, त्या पद्धतीनं आपण आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी आज जमा झालेलो आहोत. आनंद साजरा होताना या नगरीमध्ये आणि शिक्षकांचे मित्र म्हणून ओळखले जाणारे सुनील काका जगताप, मी मुद्दाम मागं नाव घ्यायचे टोप्यांचे, सारखे फोन करून विचारायचे, काका दादा प्रचार कुठवर आलाय, मला जरा इथं कमी वाटतंय, मला जरा या ठिकाणी भेट घ्यावीशी वाटते, काही संबंध नाही, परंतु एक आपल्यावरचं प्रेम असेल आणि ज्या तडपेनं सर्वांनी काम केलं, सर्वांनी भूमिका मांडली, त्या तडपेनं आपल्या पॅनलचे 9 उमेदवार चांगल्या मताने निवडून आले. थोडंसं 6 उमेदवारांना आपल्या पाठीमागे राहावं लागलं, पण जे नीतीच्या मनात होतं ते मान्य करायला तानाजीराव आपण शिकलं पाहिजे. हे का झालं, कशामुळे झालं, ह्याचा जास्त विचार करण्यापेक्षा आपल्या हातात आलेली सत्ता 5 वर्ष कणखरपणे चालवायची नाही, नुसती कणखरपणे चालवायची. आणि जेव्हा तुम्ही ही संस्था कणखरपणे आपण चालू, त्यावेळेस
सारासार विचार आहे की राजेंद्र साहेब सदाय संचालक पंडित त्यांना आपण नक्की न्याय देऊ. या ठिकाणी आज ज्या नवीन निवडी झाल्या त्या नवीन निवडीला शुभेच्छा देतो. आपण जे तानाजीराव सांगतील, मामा सांगतील, प्रदीप दादा असेल, जे ज्येष्ठ सांगतील त्याप्रमाणे आपण काम करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद दादा. खरं तर आपले बांधव पडल्याचं दुःख काय असतं ते बोलतानाही त्यांना त्याच्या भावना अनावरती झाल्या. ह्यालाच खरं प्रेम म्हटलं जातं आणि ह्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आज आपण सर्वजण एकत्र आहोत. निश्चितपणाने तुमचा शब्द हे प्रमाण मानतील आणि पुढे जातील. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिक्षक समितीची धुरा ज्यांनी समर्पकपणे सांभाळली आणि जिथं चुकलं त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये चुकीचा निर्णय झाला, माणूस पेटून उठला आणि प्रेरित होऊन आज त्यांच्याच काळात ही परत एका महिलेला सन्मान देण्याचं काम ज्यांनी केलं ते ज्येष्ठ विस्तार अधिकारी आणि ज्यांनी राजेवाडी शाळेची धुरा समर्थपणे सांभाळली ते आदरणीय अरुण काका महाडिक यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतोय. आपल्याला शुभेच्छा द्यायच्या. परंतु दरम्यानच्या काळामध्ये पुरंदरचे माजी सभापती गौरीताईंचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय आणि छायाताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपल्या गावचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आजचा हा सन्मान ॲडव्होकेट गौरीताई कुंजीर यांचा आहे. यानंतर अरुण काकांना मी विनंती करतो की आपण आज या ठिकाणी परिवर्तन पॅनलच्या वतीनं जे आपण पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षण सहकारी वास्तविकची जी निवडणूक अतिशय सुशिरी झाली आणि ती लढलो आणि लढून या ठिकाणी आपल्या परिवर्तन पॅनलचे जे उमेदवार विजय झाले त्या विजयातून आपण जी सत्ता खेचून आणली त्या सत्तेच्या मधून आज या ठिकाणी सभापती असेल, उपसभापती असेल आणि मानद सचिव या निवडीच्या संदर्भात या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. या निमित्ताने जमलेले सर्व मान्यवर मी या ठिकाणी थोडक्यात विचार व्यक्त करतो की ज्या ठिकाणी या पतसंस्थेमधून 2 वर्षापूर्वी तो इतिहास घडला त्याला सर्वजण साक्षीदार आहेत आणि ज्या ठिकाणावरून आम्हाला या ठिकाणून अपमानित होऊन बाहेर पडावं लागलं आणि तोच विचार घेतला तानाजीराव राजाभाऊ असतील आणि यांचं नेतृत्व मान्य करून आम्ही स्वाभिमानी शिक्षक समितीची त्या ठिकाणी स्थापना केली आणि त्या दिवसापासून ठरवलं की या नालायकांशी युती करायची नाही, यांची कुठलाही संपर्क ठेवायचा नाही आणि त्या दिवसापासून आम्ही सर्वांनी मग विजयराव असतील, बाळासाहेब फडतरे आहेत, शेखरराव आहेत, त्या सगळ्यांनी विचार केला की काही नाही काही होऊ द्या पण आता यांच्याशी तडजोड नाही, मग कुणाची कुठं तडजोड करायची म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यातूनच आज या ठिकाणी आपण या परिवर्तन पॅनलमधून आजची आनंदाची सभा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. सांगायचं म्हटलं तर थोडंसं वाईटही वाटतं कारण आपले 6 मोरे अतिशय चांगली माणसं त्या ठिकाणी पराभूत झालेत. हरकत नाही, आपण सर्वांच्या विचारानं त्यांनाही त्या ठिकाणी सन्मान करूया. पण ज्यांनी काय या 2-4-5 वर्षामध्ये चुकून या कोरोनाच्या काळामध्ये त्यांना सत्ता मिळाली, 5 वर्षी सत्ता 7 वर्ष मिळाली आणि 7 वर्षामध्ये त्यांनी अनागोंदी कारभार केलाय. थोडंसं अतिशय बारकाईनं याच्यामध्ये राजाभाऊ शेखरराव आहेत, जाती मंडळी आहेत, मामा आहेत, या सगळ्यांनी बारकाईने विचार करून ही संस्था ज्या पूर्वी आपल्या ताब्यात होती कशी चांगल्या प्रकारे काम करत होती त्या पद्धतीने या ठिकाणी काम करायला लागणार आहे. थोडासा त्रास होणार, गोळी कडू असती पण तिचा गुण हमखास असतो, तशा पद्धतीने थोडासा त्रास घ्यावा लागणार आहे आपल्याला. पण आपण सगळ्यांना न्याय देऊ, चांगल्या पद्धतीने न्याय देऊ. या ठिकाणी जे काय
थोडंसं काही चुका झाल्या असतील की ज्याच्यामुळे आपल्याला पराभव थोडासा पत्करावा लागला काही मंडळींना, त्याच्यावर बारीक सूक्ष्म निरीक्षण करा आणि पुन्हाच्या वेळेला अशी कुठेही चूक होणार नाही की पुन्हा समोरच्याला असं वाटलं पाहिजे की नको रे बाबा आता फॉर्म सुद्धा भरायला नको, अशा पद्धतीने काम करा एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा आजच्या ज्या सभापती ज्या पहिल्या कुंजीर मॅडम होत्या, पापड कुंजीर होत्या, आता कुंजीर कुंभारकर आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. त्यांनी आम्ही एकत्र काम केले शाळेमध्ये, अतिशय भरपूर आहेत, हुशार आहेत, तंत्रज्ञ आहेत, त्यांचा वापर समितीच्या कामासाठी होईल. नंतर सुधीर मेमाने आहेत, ते तर अतिशय गणिताच्या आकडेमोडीमध्ये अतिशय तज्ञ असणारा माणूस, त्यांनी काम करावं. गोरखनाथ चव्हाण आहेत, त्यांनी असं चांगलं काम करावं. तुमच्यामध्ये अतिशय ज्याच्या संस्थेमध्ये मास्टर की ते राजाभाऊ आहेत, राजाभाऊंचा सल्ला घेऊन या ठिकाणी काम करावं. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आमच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. विजय